ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्वर्गीय प्रभाकर जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत आरोग्य शिबिर, दंत नेत्र तपासणी आणि महिलांसाठी विशेष मार्गदर्शन. नाशिकमध्ये सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय प्रभाकर शंकर तथा बंडोपंत जोशी यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी सकाळी भव्य मोफत सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसाद सोशल ग्रुप आणि श्री गुरुजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. स्मृतिदिन प्रमुख उपस्थिती महापौर हिमगौरी आहेराडके, भाजपा ज्येष्ठ नेते विजय साणे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, सार्वजनिक वाचनालय नाशिकचे कार्याध्यक्ष श्री संजय करंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू, सहसचिव गणेश बर्वे, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, नाट्यगृह सचिव डॉक्टर धर्माजी बोडके, पुस्तक मित्र मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक, नगरसेविका स्वातीताई भामरे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, माजी नगरसेवक योगेश हिरे, मंगला सौदीकर, दीपक कुलकर्णी, हेमंत गोखले, डॉक्टर गिरीश बच्छाव, को-कोऑर्डिनेटर मिलिंद जोशी, डॉक्टर नमिषा शहा उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला असून रक्तदान, दंत तपासणी, नेत्र तपासणी, महिलांसाठी विशेष PCOD मार्गदर्शन सत्र आणि बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण अशा विविध आरोग्यविषयक सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्वर्गीय प्रभाकर शंकर तथा बंडोपंत जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर 2-3 जुलैला सकाळी 10:30 वाजल्यापासून गंगापूर रोडवरील पारनेरकर महाराज सभागृहात संपन्न करण्यात आले. या शिबिरामध्ये श्री गुरुजी हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांची तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासोबतच हृदयविकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी आवश्यक प्राथमिक उपचारांची माहिती नागरिकांना दिली. याशिवाय दंततज्ज्ञांकडून मोफत दंत तपासणी करण्यात आली. शिबिरादरम्यान 2 दिवसीय मोफत नेत्र तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी महापौर हिमगौरी आडके यांनी स्मृतिदिनानिमित्त भावना व्यक्त केल्या. या समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि विविध आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असून नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देवदत्त प्रभाकर जोशी आयोजक यांनी केले आहे.
नक्कीच दादा म्हणजे आमचे बंडोपंत जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त खरं श्री गुरुजी रुग्णालय आणि प्रसाद सेवा ग्रुप या सगळ्यांनी मिळून एक आरोग्य शिबिर ठेवलं आहे आणि त्या शिबिराच्या प्रसंगी आम्ही सगळेजण उपस्थित झालो. दादांचे सर्व आप्तिष्ट मित्रपरिवार, दादांच्या पूर्ण जीवन चारित्र्यावरती आणि सगळ्या त्यांच्या प्रवासावर इथे सगळ्यांनी त्यांचे प्रसंग सांगितले, त्यांचे अनुभव सांगितले. आज खरं दादा असते तर कशा पद्धतीने हे सगळं घडलं असतं याची पण चर्चा झाली. दादांनी खरं तर भारतीय जनता पक्ष मोठा करण्यासाठी, संघटन मोठं उभं करण्यासाठी त्यांचा वेळ, त्यांचा कुटुंबाचा वेळ आणि पूर्ण परिवार यांनी झोकून दिलेला आहे. देवदत्त जोशीदादा देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्याच पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून पुढे नेत आहे. जनसंघापासून दादांनी खरं खूप कॉन्ट्रिब्युशन त्यांच्या माध्यमातनं अगदी तळागाळापर्यंत दिलेलं आहे आणि पंडितजींच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी अगदी शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोचावी यासाठी ते कायम झटत राहिले आणि त्यांची शिस्त, त्यांचा संयम या सगळ्या गोष्टी दादांच्याकडनं घेण्यासारख्या होत्या आणि त्याचाच उहापोह सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मित्रपरिवारांनी इथे केला आणि आज त्यांच्यासारखं व्यक्तिचरित्र आपल्यामध्ये नाही आहे याची खंत सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखे विचार जतन करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल. 17वा स्मृतिदिन या ठिकाणी आपण त्या निमित्ताने जमलेलो आहोत. आजच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मी खरं म्हटली गौरीताईंनाच बोलत आहे, कारण ज्यांच्या पोटाला धरून आम्ही मोठे झालो ते आदरणीय बंडोपंत जोशी यांच्याबद्दल बोलणं म्हणजे कधीतरी फार अवघड होतं. एक अत्यंत शिस्तप्रिय असं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व म्हणून बंडोपंतांकडे जाण्याकडे पाहता येईल आणि त्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालेलो आहे. आज बोलता बोलता 17 वर्ष ही दादांना आज आपल्यामध्ये नाही भेटले. ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करणं म्हणजे एक आश्चर्य समजलं जायचं, या काळामध्ये जनसंघाच्या माध्यमामधून कामाची सुरुवात दादांनी केली आणि आज जे काही आपण सगळं चित्र पाहतोय हे चित्र दादांसारखे अनेक कार्यकर्ते त्या काळात घडले, त्याचा परिणाम आज आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. दादांनी म्हणजे जेवढं काम मामासाहेब बाबांनी केलं तेवढंच काम दादांनी नागपूरच्या उभारण्यासाठी केलं. नागपूरपासून मुंबईपर्यंत मध्ये एकही कॅन्सर हॉस्पिटल नव्हतं. त्या काळी त्यांनी एक कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं आणि त्यासाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडनं कोविडसाठी दादाने 1 कोटी रुपये आणले. त्यामुळे हे हॉस्पिटल आज चांगल्या प्रकारे उभं राहू शकतं आणि त्यांच्याच काळात ते अध्यक्ष असताना 2000 साली ते हॉस्पिटल सुरू झालं आणि आज हॉस्पिटलचं जे स्वरूप पाहण्यात आहे तर त्याचा सर्वात मोठा वाटा दादांचा आहे. मी त्यांना नागपूर चॅरिटेबल ट्रस्ट आमच्या सर्व डॉक्टरांच्या वतीने आणि सभासदांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आज आमचे गुरुवर्य पंतांचं पुण्यतिथी आहे. खरं तर बंडोपंत हे एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ह्या व्यक्तिमत्वानं अनेक व्यक्तिमत्व घडवले, त्यात मी सुद्धा आहे. पंतांचं नेतृत्वच वेगळं होतं. पक्ष हे कुटुंब अशा पद्धतीनं पंत कायम बघायचे आणि कुटुंब प्रमुखाची भूमिका त्यांनी कायम राखली. खरं तर आज आम्ही सर्वजण, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, हे जर कोणामुळे असतील तर ते बंडोपंतांमुळे आहे. मला आठवतं म्हणजे माझी दुसरीच टर्म होते आणि पंतांनी सांगितलं की तुला उपमहापौर व्हायचं आहे आणि पंतांनी एकदा जे काय ठरवलं ते करायचे. त्यासाठी अत्यंत म्हणजे वरिष्ठांनासुद्धा त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला अजयलाच करायचं आहे. अशा पद्धतीनं एक एक कार्यकर्त्याला घडवणारे पंत होते आणि आज भारतीय जनता पार्टी आज हे जे काही चांगले दिवस बघते त्यामागे पंतांचेच कष्ट आहेत.
मी माझ्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो. नाशिक शहरातली जे काही प्रमुख 3, 4, 5 नावं मार्गदर्शकांची समोर येतात त्याच्यामध्ये बंडोपंत जोशींचं नाव हे अग्रक्रमानं येतं. श्रद्धेय दादांचा आज स्मरण दिन आहे 2 जुलैचा आणि तत्कालीन याच्यामध्ये दादासाहेब वडनगरे, जोशी, पोपटराव हिरे, गणपतराव काठे, बिरचंद नहार, ही सगळी जी डॉक्टर डोंगरे, ही जी सगळी जी नावं आहेत ही एका पिढीतली सगळे मोठे आमचे नेते मंडळी होते. त्यांनी जे नाशिक घडवलं कार्यकर्त्यांच्या स्वरूपात तेच आज स्वरूप मोठं प्राप्त झालं आहे भाजपला. आज नाशिक भाजपची महापालिकेत जी सत्ता आहे त्या सत्तेचं जे बीजारोपण आहे हे त्यावेळेला बंडोपंतांच्या नेतृत्वात होतं. त्यांनी अतिशय कष्टानं मेहनतीनं संघटना या शहरामध्ये वाढवली. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले. आज त्यांच्या स्मरणदिनाला निश्चितच त्यांनी जे काही भव्य दिव्य आणखीन स्वप्न नाशिकचे पाहिलं असेल ते पूर्ण होण्यासाठी आम्हाला कटिबद्ध व्हावं लागेल आणि त्यांची स्वप्न पुरी होणं हेच त्यांना त्या ठिकाणी आदरांजली ठरेल मला असं वाटतं. आज त्यांचे चिरंजीव देवदत्त जोशी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सहकाऱ्यांनी आज हे एक आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. अशा अनेक उपक्रमांनीच नाशिकमध्ये भाजप मोठं झालेलं आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्यांच्या स्वप्नातला नाशिक, त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, त्यांच्या स्वप्नातला भारत याच्यासाठी कटिबद्ध राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. स्वर्गीय बंडोपंत जोशी म्हणजे आमच्या सगळ्यांकरता आणि नाशिक शहराचे दादा यांचा आज 17वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त मी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं आहे. गेल्या कोरोनाच्या अगोदरपर्यंत मी त्यांच्या नावाने एक व्याख्यानमाला आयोजित करत होतो. पण नंतर काही जणांचं म्हणणं असं पडलं की काही संस्थांना पैशांची खूप गरज असते तर त्यांना तुम्ही पैशांच्या रूपाने मदत का नाही करत. तर हाही एक विचार सगळ्यांकडनं पुढे आला आणि त्यानिमित्ताने मग आपण आरोग्य शिबिर हे करू आणि एखाद्या चांगल्या संस्थेला आपण भरघोस असा निधी पण आपण देऊ म्हणजे ज्याच्यानी त्या संस्थेला आर्थिक मदत पण होते. आणि आज हेल्थ चेकअप कॅम्पच्या दृष्टीने आज आमचे बेडेकर साहेब असतील किंवा श्री गुरुजी रुग्णालयाची सगळी टीम असेल यांचं मी सगळं मार्गदर्शन घेतलं आणि गुरुजी रुग्णालयाच्या सगळ्या टीमने आज इथे गेले 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे की त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असंही मी या बाईटमधनं तुम्हाला विनंती करतो. आणि दादांना जे अपेक्षित होतं की लोकाभिमुख तुम्ही राहायला पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना काय गरज आहे ह्याचंही मार्गदर्शन आपण केलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात आपण इथे हा सगळा कॅम्प आयोजित केलेला आहे. मी परत एकदा सगळ्या नाशिककरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.